पहिलीच विकेट आपण पाहतोय, पहिल्या चेंडूवरती आली. गोलंदाजाचं कौतुक असेल, तुम्ही पाहताय. रज्जून आपण पाहतोय आज पहिल्या चेंडूवरती इथे विकेट मिळवून दिली आपल्या वायकेसी संघाला. तर बॅट्समन तुम्ही पाहताय संतोष आज इथं कामगिरी करू शकले नाही. आक्रमक फलंदाजाला आपण पाहतोय इथे विकेट गमवावी लागली. संतोष आज आपण पाहतोय स्वस्तात माघारी गेले. आता नवीन फलंदाज कशा प्रकारची कामगिरी करेल. नवीन बॅट्समन तुम्ही पाहताय आलिम आणि रामेश्वर ही जोडी मैदानावरती आहे. इथं देखील चेंडू गॅप मध्ये खेळलाय, तोपर्यंत चेंडू गेलाय सीमा रेषेला पार. चौकार. आज इस्रायल वरती आपण पाहतोय कॅप्टन वरती आता दुसऱ्या बाजूला जबाबदारी देखील तुम्हाला वार्ताला पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन आता मैदानावरती आलाय परवेज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. थोडस आपण पाहतोय दुखापत आहे मला वाटतं परवेजला आणि रनर्स देखील घेतला गेलाय. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न असेल की आपण ढकललाय. क्षेत्ररक्षक तिथं येत आहे तोपर्यंत सिंगल मिळाली. दोन मातब्बर संघ वायकेसीसी आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय जय अंबिका महातपुरी ह्या दोन ताकदवर संघांमधील सामना आपण मैदानावरती पाहतोय. चांगली गोलंदाजी रज्जूकडनं आज पाहायला मिळते. फिरकीची जादू रज्जूची आज तुम्हाला पाहायला मिळते. समोरच्या बाजूला आता आलिम वरती देखील आपण पाहतोय युवा सितारा आहे आलिम. कोहिनूर हिरा आहे. आलिम चमकेल का आज पाहणं महत्वाचं असेल. इथं आपण पाहतोय थोडसा 12वे खेळाडू नसलं का असं संघामध्ये होतंय. पहा स्वतः खेळाडूला बाहेरच्या बॉर्डर लाईन पर्यंत जावं लागतं. त्यामुळे मी सांगत असतो 13 खेळाडूंची आपल्या संघामध्ये निवड आहे. ते 13 खेळाडू बोलून घेत चला. आणि इथून पुढे उद्यापासून तर सर्वांची निर्णायक सामने आहेत. आता हाय व्होल्टेज सामने जर पाहिले आजचा 5वा दिवस आहे. 5 सामने सर्वांचे होणार. आता निम्मे सामने सर्वांचे बाकी राहणार उद्यापासून. तो त्यामुळं सर्व खेळाडूंनी याकडे लक्ष द्या की आपले सर्व खेळाडू आणत चला. गोलंदाज तयार. रज्जू पुन्हा एकदा. हा चेंडू खोलवर टप्प्याचा मारा. तिथं तुम्ही पाहताय तिखट मारा रज्जूकडनं पाहायला मिळाला. अलीमला थोडासा चेंडू आपण मध्ये अवघड होता. यॉर्कर लेंथ वरती खांडून काढावं लागलं परंतु चेंडू आपण पाहतोय डॉट आहे. शांत वातावरण करणारा सामना कारण की पहिल्या चेंडूमध्ये रज्जूने एवढं विकेट घेतल्यात ना तर जय अंबिका संघासाठी आता अडचण निर्माण झाली आहे. तबलकाकडे जाऊयात. स्कोर कार्ड वरती 5 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स जे मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाज आतापर्यंत माघारी गेलेत. चांगली सुरुवात मैदानावरती करावी लागेल. गोलंदाज असेल फलंदाज असेल कारण की निर्णायक सामन्यांना सुरुवात झाली आहे. तुम्ही पाहताय प्रत्येकाला आशय आपण पाहतोय पॉइंट्स टेबल मध्ये एक उंच क्रमवारी स्थापन करावी. उंच विजयाच्या क्रमवारीने आपण पाहतोय पॉइंट्स टेबल मध्ये आपले 1 ते 4 क्रमांकावरती टॉपर राहावं अशा प्रत्येकाला इथं आशा आता उद्यापासून किंवा आजपासून जागा होताना पाहायला मिळतील. पहिलं षटक संपलं.
पंचांचा इशारा आला. पहिल्या षटकामध्ये आल्या तब्बल 6 धावा. डीजे प्रसिद्ध करणार आहे. हो 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 हो, इथं चेंडू पास सुरेख गोलंदाजीच्या मार्कवरती तुम्ही पाहताय. मुन्ना शेख गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. क्रिकेट के दुनिया में एक सुनहरी पन्ना जिसका नाम है मुन्ना. मुन्ना शेख गोलंदाजीच्या मार्कवरती तुम्ही पाहताय. युवा सितारे आहेत तीनही तुम्ही पाहताय. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाज आता मैदानावरती पाहायला मिळतील. हा चेंडू इथं झेल सुटला. चांगला प्रयत्न होता आकाशचा आपण पाहतोय. ट्राय चांगला केला होता एका हातानं. जाळ्यामध्ये आपण पाहतो हात टाकण्याचा प्रयत्न होता आकाशचा, परंतु जाळ्यामध्ये चेंडू अडकला नाही. थोडासा रनिंग झेल होता, वेगानं चेंडू ट्रॅव्हल होत होता. धावफलकाकडे जाऊयात. 7 धावा आहेत आणि यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू. शॉर्ट ऑन पुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल षटकार. षटकार आला. आखूड टप्प्याचा चेंडू. मला वाटतं परवेजनं इथं तुम्ही पाहताय षटकार दाखवलाय. चांगला टायमिंग पाहायला मिळतोय. परवेजकडे देखील मी आधी चर्चा केली, क्षमता आहे खेळाडूला, थोडीशी दुखापत आहे तुम्ही पाहताय पाहायला, तरी देखील तो आज संघासाठी उभा आहे. म्हणजे खेळाडूंचे कष्ट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू इथं निसटलाय अमोलकडनं. तुम्ही पाहताय डेंजर एंडला आणि अलीम तिथं वाचलाय. पहा काय रनिंग दाखवली अलीमनं. इथं बॅड कॉल मैदानावरती होता तुम्ही पाहताय. अति घाई संकटात नेई अशी गत होती. थोडीशी घाई करताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. कॉल देणं देखील क्रिकेटमध्ये फार महत्व आहे. एक धाव घेतली, वेगवान सिंगल. 14 धावा धावफलकावरती आहेत. मुन्ना तयार. हा चेंडू कट केला. इथं फक्त दिशा दिली. गॅप मध्ये चेंडू असेल. 2 क्षेत्ररक्षक पाठमोरा करत तोपर्यंत चेंडू गेलाय सीमा बार. चौकार. जाईल. स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती जय अंबिका महातपुरी संघाच्या 18 धावा लागल्या. चांगले फटके दाखवतोय अलीम आणि दुसरा बाजूला परवेज. आणि यावेळेस समोरच्या बाजूला तिथं देखील गॅप आहे, परंतु तुम्ही पाहताय इथं चेंडूने माती खाल्ली आहे म्हणावं लागेल. असं वाटलं तर चौकार जातो की काय, परंतु चेंडूने अचानक उसळी घेतली. तब्बल आता पंचांचा इशारा येईल. किती धावा सर पळून पूर्ण आहेत? 3 धावा आपण पाहतोय पळून पूर्ण आहेत. षटक क्रमांक 2 देखील आपण पाहतोय संपली जातील. मुन्नाचं षटक संपेल आणि धावफलकावरती धावा आहेत 21 धावा. विजय.
इथं लवकर बाद झाला. त्यानंतर तुम्ही पाहिलं मैदानाच्या आतमध्ये रामेश्वर यांना देखील स्वस्तात वगैरे जावं लागलं. तर आलिम आणि एका बाजूला परवेजनं डाव सावरलाय. कोलदेच्या मार्गावरती मुन्नाने देखील चांगले षटक दाखवलं. दुसऱ्या बाजूला रज्जूने देखील आज विकेट मिळवून दिलात. तर आता षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी पुन्हा एकदा रज्जूकडे आपण पाहतोय चेंडू दिला गेलाय. रज्जू सय्यद आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. हा चेंडू मोठा बरका खेळण्याचा प्रयत्न तिथं सिंगल घेतली गेली. मॅचच्या हलक्यात चेंडू एज घेताना पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मैदान म्हणलं तर मित्रांनो ऐतिहासिक वादळ तुम्ही पाहत असता. क्रिकेटचं मैदान म्हणलं की वादळ येतात वादळ जातात, परंतु हवामानामध्ये अक्रार विक्राळ बदल घडून आणण्याचं काम ते करत असतात. आज कोण बदल घडून आणेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. इथं बॅटची एज पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि चेंडू निसटलाय. दुसरीला प्रयत्न करायचा आहे, नकार आला. एकेरी धावेने आता आपण पाहतोय पुन्हा एकदा रज्जू धावा खर्च करतोय. हे देखील चांगले षटक म्हणावं लागेल. आतापर्यंत रज्जूचा आहे 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ताकदवर खेळ तुम्ही याआधी पाहिला. आजचा प्रत्येक सामना रंगतोय. पहिला सामना देखील 6 चेंडू 17 चेस केले. आज जय हनुमान सीसी संघानं याआधी आपण पाहिलं 6 चेंडू 12 इथं रोखल्या गेल्या. म्हणजे आजचे सामने तुम्ही पाहताय किती रोमहर्षक होत आहेत. दोन्ही बाजूने आज सामने फिरतायत असं म्हणावं लागेल. हा सामना देखील तसाच होणार यात मात्र शंका नाही. वायके सीसी विरुद्ध जय अंबिका सीसी, ह्या दोन ताकदवर संघांमधील हा सामना तुम्ही पाहताय. तिसरा सामना आजच्या दिवसात दिलाय. खेळाडूंना एक सूचना करेल, कारण की वेळेचं बंधन आहे. सर्वांनी थोडस वेळेचं बंधन पाळा. फक्त टीम मीटिंग जास्त घेऊ नका. गोलंदाज सय्या रज्जू. हा चेंडू इथं पाहताय धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. वेगवान सिंगल मैदानावरती आले. वाईड +1 म्हणजे 2 धावा मिळतील. सुरेख रनिंग दाखवतोय आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आलिम आणि परवेज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. धावफलकाला फक्त त्यांनी आकार देण्याचं काम आता मैदानावरती सुरू केलंय. हा चेंडू डान्सिंग डाऊन द खेळायचा आहे. बॅट वरती संपर्क झाला नाही. डॉट चेंडू पंच कळवतायत अनिल सर आणि नंदू सर, खास नांदेड जिल्ह्यातील पंच आपल्या स्पर्धेसाठी आहेत. त्यांचं देखील स्वागत. 192 देशांमध्ये या युट्यूब प्रक्षेपण बाद टेनिस क्रिकेट.in ची टीम संतोष नारेकर सर त्यांच्या टीम या ठिकाणी काम करते. त्यामध्ये अब्दुल सर आहेत, फैजू सर आहेत, अमन सर आहेत. तिघांचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस इथं तुम्ही पाहताय पुन्हा एकदा सिंगल आली. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. तिसरं पायची एक धाव आपण पाहतो इथे येताना पाहायला मिळते. त्याचप्रमाणे ऑफलाईन स्कोर म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय लेदरमध्ये 3 वेळा स्टेट खेळलेले आपले विजय सर देखील आज ऑफलाईन स्कोररच्या भूमिकेत आहेत, जे या गंगाधर खेड तालुक्याला बिलॉंग करतात. त्यांचं देखील स्वागत. चांगलं सहकारी जे आपण पाहतोय या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हा चेंडू इथं पंचांचा आता निर्णय आला लेट, पण थेट चेंडू खराब आहे. वाईट चेंडूची गोष्ट तुम्ही पाहताय. थोडंसं ऑफ साईडच्या दिशेला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय अमोलला. आता इथे काहीसं कानमंत्र दिलाय रज्जूला. तुम्ही पाहताय त्या कानमंत्राचा आता रज्जू फायदा उठवेल का? अमोलकडे देखील चांगला अनुभव आहे. चांगल्या क्रिकेट स्पर्धा मोठमोठा तो देखील खेळत असतो. आज तो वायकेसी संघामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला पप्पू सारखा एक यशस्वी कर्णधार, एक चांगल्या टच मध्ये असताना बॅट्समन दुसऱ्या बाजूला आहे. त्यामुळे तुम्हाला जे अंबिका संघाला धावा बनवावे लागतील यात मात्र कुठली शंका नाही. रज्जू तयार. हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, तिथे एक सिंगल घेतले. षटक क्रमांकावर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3 संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने बनवल्या 30 धावा. शक्तिशाली
ला 10 धावा इथं बनवण्याचं काम होतंय जंबिका भातपुरी संघाकडनं. इथं आज YKCC गोलचे गोलंदाज आपण चालताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे सुरेख गोलंदाजी करताना आकाशकडनं देखील आपण पाहतोय इथं झेल निसटलाय. आकाशच्या आज हातामध्ये चेंडू येत नाही येत. इथं काय बॅड कॉल, परंतु पाहायचं इथं पंचांचा काय निर्णय आलाय. 2 धावा आहेत ना. ओके थांबवलं आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजाला सव्या मैदानावरती 2 धावेने आपण पाहतोय. धावफलक पुढे गेलं 32 वरती धावफलक जाऊन पोहोचले गेले. शिवा लटपटे गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. हा चेंडू शिवा यांचा चांगला पाहायला मिळतोय. तिथं पुन्हा एकदा आपण पाहतो एक सिंगल घेतले गेले. एकेरी धावा फक्त आज जात आहेत. गोलंदाज आज पाक किती चतुर गोलंदाजी करतायत. षटकार चौकार आज YKCC संघानं थांबवलेत. एकही खेळाडूला फटका खेळू देत नाहीयेत. आपलातून गोलंदाजी आहे. परवेज वरती जबाबदारी वाढली. तुम्ही पाहता आता काय कामगिरी परवेज करेल. यावेळेस इथं पहा क्षेत्ररक्षणला जबाब चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय त्या ठिकाणी आहे. मला वाटतं रईस त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. इथं तुम्ही पाहताय चाणक्य खेळ अमोलचा सुरू आहे. अमोलनं नक्की इथं पहा डावपेच खेळले आता, कारण की त्यांना माहिती आहे दोन्ही फलंदाजाकडे धावा येत नाहीयेत. कारण की ही जोडी मैदानावरती थोडीशी अडचणीत आणते की काय जे अंबिका संघाला हे चित्र पाहायला मिळतंय. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाज आज आक्रमक गोलंदाजी करतायत. आलिमकडे आपण पाहतोय चांगली बॅटिंग आहे, चांगले फटके आहेत. आलिम थोडंसं शांत पाहायला मिळतंय. आलिमला आक्रमक व्हावं लागेल. एका बाजूनं परवेजला आपण पाहतोय दुखापत आहे, तरी देखील संघाने आज विश्वास दाखवलाय. हो यावेळेस इथं चेंडू हवेत. मुन्नानं आपण पाहतोय ट्राय केला नाही. इथं दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न आहे. 2 धावा इथं आपण पाहतोय पळून पूर्ण आहेत. चाणक्य खेळ जो मैदानावरती सुरू आहे. मुन्नाने देखील आपण पाहतोय इथं चाणक्य खेळ दाखवला. झेल घेण्याचा ट्राय केला नाही. आता प्रेक्षक वर्गाला इथं तुम्ही पाहताय सर आत्ताच्या 2 धावा आहेत ना. ओके किती धावा आहेत आत्ताच्या. 2 ना 3 किती धावा आहेत मला आत्ताची फक्त धावा कळवा. हा बरोबर किती सर. किती आवाज द्या जरा. आकाश 3 बरोबर. कारण की स्ट्राईकला आपण पाहिले या आधी मला वाटते परवेज होते, म्हणजे आता आलिम स्ट्राईकला असणार आहे. 3 धावा आल्या. तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. एकेरी धावा फक्त आज पूर्ण होत आहेत. हळूहळू संसाराचा गाडा ही जोडी ढकलती आहे. हा चेंडू पॉइंटला मॅग्निफिकंट स्ट्रोक. आलिमकडे फटके आहेत याआधी चर्चा केली आणि चौकार आला.
कालचं सत्र आठवा याच आकाशनं संघाच्या आशा निर्माण केला, एक चांगली गोलंदाजी केली डेथ ओव्हरला आणि संघ देखील आपण पाहतोय काल एक चांगली कामगिरी करू शकला. आज तिकडे दुसऱ्या बाजूला पाहायचंय संघाचा नेता कॅप्टन एक बिग ब्लास्ट तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. इस्राईल जो आता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे, गेम चेंजर खेळाडू आहे इस्राईल, तो आज मैदानावरती कशा प्रकारची फलंदाजी करेल पाहायचं आपल्या संघासाठी पुन्हा एकदा. हा चेंडू इथं फटका फसलाय, तिथं क्षेत्ररक्षक आहे आणि झेल ड्रॉप. इस्रायलला जीवदान, फार मोठं जीवदान आहे. हे अर्धा सामना आहे मित्रांनो. ताकदवर खेळाडू आपण पाहतोय, इस्रायल सारख्या खेळाडूला महत्वपूर्ण जीवदान मिळाले. प्रयत्न चांगला होता, तुम्ही पाहताय जेल होणं महत्वाचं होतं आयकेसी संघासाठी. थोडीशी अडचण आली, इथं जेल सुटला. काय कामगिरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये असेल. पुन्हा एकदा आकाश तयार होईल. आजचं सत्र जर पाहिलं गेलं, जय अंबिका महातपूर संघ आतापर्यंत मला वाटते जास्तीत जास्त विजय त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये पाहिलेले आहेत, परंतु आज या सामन्यामध्ये थोडेसे अडचणींना सामना करतायत. हो 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 हो, इथं देखील चेंडू पास सुरेख धाव घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. फलंदाज इथं स्वतः कळवतील विकेट आहे आणि चांगल्या खेळाचं आपण पाहतोय प्रदर्शन दाखवलं. इथं तुम्ही पाहताय विकेट आहे, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय हिट विकेट. मला वाटतंय कळवलं गेलं, पंचाने पाय लागला असा परवेजचा यष्ट्यांना आणि इथं परताव लागले तर नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये असेल रामा कसरे. ह्या खेळाडूकडे आपण पाहतोय कालचं सत्र आठवा ज्यानं षटकारांचा पाऊस पाडला तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये असेल. मोठमोठे फटके खेळण्यामध्ये रामा कसरे आता मैदानाच्या आतमध्ये माहीर आहेत. आकाश कांबळेचं कौतुक असेल, या षटकामध्ये अक्षरशः कंजूस षटक तो मैदानावरती टाकतोय. चांगली गोलंदाजी आकाशची पाहायला मिळते. पुन्हा एकदा आकाश कांबळे तयार, समोर रामा कसरे आणि इथं तुम्ही पाहताय
नजर आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. इस्रायल अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. धावा येणार यात मात्र शंका नाही. 48 धावा आहेत. बरोबर आहे. इथं सर्व लिहिलेलं आहे. 12वे खेळाडू दोघांचे आहेत, त्यामुळे इथं तक्रार कोणती संघाची नसेल. दोन्ही खेळाडू तुमचे 12वे या ठिकाणी आहेत. खलील अण्णा देखील इथं आहेत. एका बाजूला तुमचं नाव सांगा सर. बुद्धभूषण डबडे या ठिकाणी आहेत. दोन्ही खेळाडूंना माहित होतं इथे काय आहे, त्यांनी बरोबर सांगितले आहे. ओके, थँक्यू. गोलंदाज तयार होईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आकाश कांबळे. वेळेचं बंधन सर्वांना आहे. वेळ वाचवणं महत्वाचं आहे. टीम मीटिंग आता अजिबात नको. आकाश तयार. समोरच्या बाजूला असेल स्ट्राईक एंड वरती नजर. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय ब्लॉक खोल मारा. तिथं क्षेत्ररक्षक एक सिंगल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. धावफलकाकडे आपण पाहतोय एका धावेने भर पडेल. 49 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचं आणि 49 धावा आहेत. 49 रन्स ऑन स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय 49 आहेत. अजून षटकातल्या बरोबर काहीशे चेंडू बाकी असतील. या षटकामध्ये आता इस्रायल कशा प्रकारचा खेळ दाखवेल, कॅप्टन आहे त्याच्याकडे आज संघाची जबाबदारी असेल. तो कशा प्रकारचा खेळ आता मैदानावरती दाखवेल. फार मोठी कामगिरी करावी लागेल. आज YKCC संघाच्या गोलंदाजांनी काम केले संघासाठी, तर आज फलंदाज दुसऱ्या बाजूने कशा प्रकारची कामगिरी असणार आहे. इथं चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता. सिंगल आली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एका सिंगल वरती आता इथं संपुष्ट राहावं लागेल. एका धावेने आपण पाहतोय बराच वेळ झाले षटकार पाहायला मिळत नाहीये, चौकार पाहायला मिळत नाहीये. आज जय अंबिका महातपूर संघ अडचणींना सामना करतायत. प्रत्येक गोलंदाज आज यशस्वी ठरला. रज्जूने सुरुवात चांगली करून दिली. आज विकेट मिळून दिल्या. पहिले 2 आघाडीचे स्ट्रायकर फलंदाज रज्जूने बाद केले. त्यानंतर मुन्ना आला. मुन्नाने देखील कंजूस षटक टाकलं. शिवा लटपटे आले आणि आता आकाश कांबळे देखील तीच कामगिरी करतोय. संतोष संघाचा हुकमे का स्वस्तात बाद झाले. त्यानंतर संघ थोडासा प्रेशर घेताना पाहायला मिळतोय. तो आता इथं दूर केला जाणार का. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय अलंग तो कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहे तोपर्यंत सिंगल. दुसऱ्या धावेला प्रयत्न होणार. फेकी दुसऱ्या बाजूला आहे. इथं तुम्ही पाहताय 2 धावा पळून पूर्ण. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. षटक संपलं. 5 षटकांचा खेळ संपला. 52 धावा 10.4 ची सरासरी जी आपण पाहतोय आतापर्यंत आहे. डीजे ज्या वेळेला संघाला विकेटच्या शोधात संघ होता त्या वेळेला शिवाला देखील विकेट मिळवून दिल्यात मोकेच्या क्षणी. आणि इस्रायल असा फलंदाज आहे ज्याच्यावरती आज संघाची जबाबदारी असणार आहे. हा चेंडू सुरेख वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. अमोलच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची गोष्ट आहे. 6वे षटक सुरू झालेत. 11 चेंडू फक्त शिल्लक राहिलेत. किती धावा आता इथं बनवल्या जातील. 52 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हा चेंडू आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर गॅप मध्ये शोधलाय. तिथं तुम्ही पाहताय वसीमला नो चान्स. 4 रन चमकार.
चलिए शिवावरती आक्रमण. हा चेंडू बॅटची कडा तिथं झेल टिपला आणि इस्रायल देखील बाद. मोठी विकेट, फलंदाज बाद. त्या गाण्यावर मला नाच मोठी विकेट आली. तुम्ही पाहताय शिवा लटपटेची आपण चर्चा केली. ज्याच्या वेळेला विकेटच्या शोधात संघ होता मोक्याच्या क्षणी विकेट मिळवून देणारा गोलंदाज आहे शिवा लटपटे. संघासाठी तुम्ही पाहताय आज देखील तशीच विकेट मिळवून दिली. मोठी विकेट संघाची अडचण दूर केली. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये एक म्हण आहे, होता जीवा म्हणून वाचला शिवा, असे म्हण आहे. तुम्ही पाहता इथं शिवाची कामगिरी आज मोठी होताना पाहायला मिळते. एका बाजूने आज तुम्ही पाहताय मोठी विकेट आली. गोलंदाज तयार. हो 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 इथं चेंडू पहा हलक्यात कट करायचा आहे, परंतु वाईट देखील आहे. अतिरिक्त चेंडू तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. मंजिल मिले या ना मिलो ये तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले या ना मिलो ये तो मुकद्दर की बात है, मगर कोशिश भी ना करे ये तो बहुत गलत बात है. इथं प्रयत्न करावे लागतील बॅट्समनला. तुम्ही पाहता इथं धावा बनवावे लागतील. हा चेंडू आपण पाहतोय समोरच्या बाजूला वसीम झेल टिपला. विकेट पुन्हा एकदा फलंदाज बाद. त्या गाण्या नजर आता काय कामगिरी करेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे, कारण की यानंतर अजून एक षटक बाकी आहे. ते शेवटचं असेल पहिल्या डावातलं. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षक वर्गाला सांगेल सामना चालू आहे जय अंबिका महातपुरी आणि त्यांच्या विरोधात YKCC. हे दोन मातब्बर संघ आज मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. पहिला डाव आपण पाहतो मैदानावरती आहे. शिवा तयार. यावेळेस मोठा फटका चेंडू गॅप मध्ये, परंतु तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा तोपर्यंत येताना पाहायला मिळत आहेत. भरतचं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण भरत दाखवतोय, तर दुसऱ्या बाजूला शिवाचं हे षटक देखील चांगलं आहे. नजरच्या आता हा चेंडू बिग हिट आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. नजरच्या बॅट बंद आलाय. बंगाली रसगुल्ला षटकार. सहा षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्या 65 धावा. म्हणजे आता धावफलक उभं झाले असं देखील म्हणावं लागेल. नजरनं या षटकारानं आपण पाहतो इरादे स्पष्ट केलेत. आता या 6 चेंडूवरती 20 ते 25 धावा जरी आल्या तरी तर जय अंबिका CC फायटिंग स्कोर उभा करू शकतो, परंतु त्या धावा येणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. गोलंदाजी आज YKC संघाकडनं चांगली होते. अजून एक गोलंदाज कोणता असेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कामगिरी आता कुणाकडे दिली जाते. देविकांतजी गळकट्टू साहेबांच्या वतीनं माझ्या कॉमेंटसाठी 500 रुपये आलेत. तुमचं देखील मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू इथं धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आहे. इथं दुसऱ्याला का प्रयत्न केला नसावा हा देखील विषय आहे, कारण की आता नजर आला स्ट्रायकिंग होती. वाईड देखील आहे. वाईड +1 म्हणजे इथं 2 धावा मिळणार आहे. स्कोर कार्ड वाढलं
आपला सर्व YKCCचा मित्रपरिवार फक्त त्या वायरला हात लावू नका मित्रांनो. ते आपले केबल आहे तिथं थोडंसं लाईव्हला प्रॉब्लेम येतोय. जो बांबू आहे त्याला हात लावू नका. ओके थँक्यू. धावलकाकडे जाऊयात. 67 धावा आहेत. शेवटचं षटक आकाश कांबळे गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. नजर जर आपण पाहतो इरादे स्पष्ट केले. एक षटकार त्याने दाखवलाय तर दुसऱ्या बाजूला आता आकाश कांबळे निर्णायक डेथ ओव्हर मध्ये कशी गोलंदाजी करणार आहे. पुन्हा एकदा पहिला डाव अंतिम टप्प्यात आलाय. तुम्ही पाहताय निर्णायक चेंडू शिल्लक राहिलेत. किती धावा आता वसूल करतील, किती धावांचं टार्गेट YKC संघासाठी असेल पाहायचंय. इथं समोरच्या बाजूला फटका घ्या पण ढकललाय. वसीम चेंडूवरती येतो. एक सिंगल घेतली गेली. दुसरीला प्रयत्न होणार. इथं नकार आला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचा चित्ता तुम्ही पाहताय वसीम तिथं आहे. तिथून चेंडू जाणं कठीण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्याला दाखवलं. तुम्ही पाहताय एकच धाव इथं खर्च केले. आता स्ट्राईक एंड वरती फलंदाज असेल बाबा शेख. आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहे. बाबा देखील खेळेल का? मोठे फटके मोठे षटकार येणार का बाबाच्या बॅटमधनं या अंतिम चेंडूमध्ये? आकाश तयार. हा चेंडू मुळीत करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक सिंगल आली आहे. एकेरी धावा येत आहेत. हात जर पाहायला गेलं जवळजवळ धावफलकावरती आता धावा आहेत 69 मधल्या. जर पाहायला गेलं ना 60 धावा तर मला वाटतं एकेरी दुहेरीच असतील. कारण की संघाकडे आज विकेट जात होत्या त्यावेळेला एकेरी दुहेरी धाव्यांनी आज संघाचं धावफलक उभं राहिलंय जे आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक आकाशची गोलंदाजी अजून निर्णायक आहे. कोणताच मोठा फटका खेळू दिला नाही आकाशनं देखील. या शेवटच्या मोक्याच्या क्षणी म्हणावं लागेल. नजर स्ट्राईक एंड वरती. आणि यावेळेस काय चेंडू टाकलाय. 3 वेळा चेंडू यष्टी आपण मध्ये 3 वेळा उडत मागे गेलेत कीपरच्या. काय वेगानं चेंडू असावा. बाकी आहेत. देविकांत गळाकट्टू साहेबांच्या वतीनं पारितोषिक असेल. या 3 चेंडूमध्ये जरी 2 षटकार आले तरी फलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाज आपण पाहतोय आकाशनं इथं पुन्हा एकदा फलंदाजाला माघारी पाठवलं. विकेट मोठी घेतली. तुम्ही पाहताय आज जर पाहिले गेलं विकेटचा पाऊस पडलाय च्या अंबिकासी संघाचा. 8 विकेट्स आतापर्यंत संघाने गमावल्यात. शेवटच्या 2 विकेट्स असतील आणि अजून चेंडू आपण पाहतोय शिल्लक राहिलेत 3. आकाश पुन्हा एकदा तयार. हा चेंडू डॉट की वाईड आहे. वाईड चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त चेंडू आला. पुन्हा टाकावं लागेल गोलंदाजाला. हा चेंडू आपण पाहतोय थोडासा उजव्या स्टँडच्या बाहेर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक अंतिम चालू आहे. अंतिम टप्प्यात आपण पाहतोय खेळ आहे. आज थोडंसं इनिंगला उशीर होतोय. खेळाडूंना विनंती असेल थोडीशी घाई करा. अजून 2 सामने यानंतर बाकी आहेत. अजून 2 सामने बाकी असून एक इनिंग अजून संपणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आकाश तयार. सुखदेव स्ट्राईक एंड वरती आहे. पुन्हा एकदा चेंडू इथं तुम्ही पाहताय फलंदाज बाद. विकेट आली. 9 फलंदाज बाद. शेवटची विकेट आता मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. धावफलकावरती धावा आहेत 70 धावा. चला ना शेवटचा बॅट्समन ताबडतोब चला. आणि या स्पर्धेमध्ये याआधी देखील YKCCने मला वाटतं गोलंदाजी करत असताना ऑल आउट संघ झाला होता. आज त्यांनी दुसऱ्या बाजूला संघ ऑल आउट करता आणलाय.
चांगली गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा आकाश तयार. इथं चेंडू तुम्ही पाहताय, एक धाव पडून पूर्ण दुसरीला प्रयत्न, 2 धावा. षटक क्रमांकावर पाहतोय, अंतिम सुरू आहे आणि या अंतिम षटकातील हा शेवटचा चेंडू. एक चेंडू आता फक्त बाकी आहेत. 72 वरती धावफलक गेलाय. पुढील टीम ताबडतोब क्षेत्रक्षण सजवून घेईल, जे अंबिका सीसी. ओके, हा चेंडू देखील आपण पाहतोय. इथं धाव घेण्याचा प्रयत्न, इथं काय शेवटच्या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न नाही. आणि पहा इथं आकाश खंड देखील चूक. इथं 1-2 ह्या धावा आता येणाऱ्या काळामध्ये माग ठरतील का पाहायचंय. इथं काय पुन्हा एकदा पाहायचं आता दुसरी धाव. इथं मला वाटतं यष्ट्या वाईड वाईड आहे. प्लस धावा किती सर या? पाहिजे आता पंचांचा किती धावांचा इशारा येतोय. पंच 3, 2 धावा. वाईटशी टोटल 3 धावा का? ओके, वाईट प्लस 2 म्हणजे फलन ज्या वेळेला एसटी रक्षकाने चेंडू एसट्या आधीच पाडल्या होत्या, तिथं त्याला एसट्या उखडून काढणं हे महत्वाचं होतं. पहा हे चाणक्य पंच किती आहेत. इथं ह्या चुका तुम्हाला कमी कराव्या लागतील, कारण की पहिल्या रनआउटसाठीच आपण पाहतो एखादा स्टंप विकेट ज्या हलवल्या गेल्या होत्या, दुसऱ्या वेळेला एसट्या उखडणं महत्वाचं होतं. इथं पंचाने घडवले गेले. चांगला निर्णय आपण पाहतोय, अचूक निर्णय येत आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. आकाश तयार, 75 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू आपण मध्ये कार्पेट ड्राईव्ह खेळलाय, स्ट्रेट ड्राईव्ह आहे. वसीम चेंडूवरती येतोय, तिथं क्षेत्रक्षण झाले. दुसरीला प्रयत्न होणार, प्रयत्न केलेत आणि तोपर्यंत 2 धावा आहेत. इथं पुन्हा एकदा चेंडू विसरलाय. तू मी हा खेळ चालू आहे. तुम्ही पाहताय 2 धावा आल्या, म्हणजे त्यानंतर एक्स्ट्रा 5 धावा आल्या. तुम्ही पाहताय एक इनिंग संपली, एक डाव संपला गेला. प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहतोय जय अंबिका महातपुरी ह्या संघाला आपण पाहतोय बनवले गेल्या तब्बल 77 धावा जिंकण्यासाठी 78 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं गेलं. वायके सीसी संघासमोर चांगली बॅटिंग दाखवली. तुम्ही पाहताय शेवटच्या षटकामध्ये नजरने देखील 2-3 मोठे निर्णायक फटके खेळले.
पुढील सामन्याचा टॉस आपण करतोय. आलेला आहे कॅप्टन, चला ताबडतोब. गोज भाई चलो जल्दी. वेदांत कॅप्टन पाठवा ताबडतोब. तोपर्यंत बॅट्समन चला. टॉस का बॉस सॉन्ग वाजेल. या कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. सर तुमचं आज नाव सांगा. विशाल मस्के. आणि दुसऱ्या बाजूला इंद्रजित कोरके. सुमितजी कामत यांना देखील मी विनंती करेल आपण देखील या टॉस आपण करतोय. त्याचप्रमाणे देविकांजी कार्यकर्ते साहेब देखील या ठिकाणी आहेत. चेंडू द्या तोपर्यंत टॉस होतोय. सुमित सर समोर या. टॉस आपण करणार आहोत. हा कॉल असेल शिवायसी संघाचा. ओके टॉस होतोय. टेल. टॉस का बॉस हिट इज द कॉल टेल. या ठिकाणी टॉस जिंकला गेला KNCC संघानं. हिट इज द कॉल तुमचा होता. टेलचं काय निर्णय असेल सर सांगतो ना थोडं. बरं ठीक आहे. आज तुम्ही तिसऱ्या संघासाठी आपण पाहतोय. त्यानंतर चौथा सामना खेळणार आहात. स्पर्धेमध्ये आज जर पाहिलं गेलं काय रणनीती घेऊन तुम्ही खेळणार आहात. काय नाही आज दोन्ही पण संघ चांगले आहेत आणि दोन्ही संघामध्ये प्लेयर पण चांगले आहेत. की आमची एकच रणनीती राहील की याच्यामध्ये जे बॅट्समॅन आहे आप्पाला जे आऊट करण्याची रणनीती आहे ती राहील. आणि परत जे बॉलिंग अटॅक आहे त्यांचा पण चांगला आहे आणि आमच्याकडे बॅट्समॅन पण भरपूर आहेत. त्या रणनीतीने आम्ही खेळू. थँक्यू तुम्हाला शुभेच्छा. दुसऱ्या कॅप्टन आपण पाहतोय. बरं ठीक आहे. सामना चालू होतोय. दोन्ही कॅप्टन्स हात मिळत आणि फक्त मी या ठिकाणी थँक्यू दोन्ही कॅप्टन्स धन्यवाद. सामन्याला आपण जाऊया. विकेट आली इथं मोठी विकेट. पप्पूला इथं
78 धावसंख्येचा पाठलाग आपण मैदानावरती पाहतोय. संदीप फड कुठं असेल तर माझी संपर्क करा. गोलंदाज तयार रामा कचरे. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, इथं देखील क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. चांगला फटका खेळला होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. यानंतरच्या दोन्ही टीम शिवाय-सीसी आणि KNCC तयार राहतील. खेळाडू घेऊन आपले फक्त वेळ घेऊ नका कारण की संध्याकाळी सत्र थोडंसं वाढलेलं आहे याची नोंद घ्या. आपल्याला दिलेल्या वेळामध्ये सामने संपवायचे याची सर्वांनी नोंद घ्या. रामा कचरे आपण मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. या वेळेचा चेंडू आपण पाहतोय चांगला मैदानाच्या आतमध्ये आहे. इथं तुम्ही पाहताय थोडासा विकेट किपरला आपण पाहतोय चेंडू लागून जाताना पाहायला मिळालं. चांगलं अपील करताना पाहायला मिळाले. चालकशे खेळ आहे. पंचांनी पाहिलं तिथं तुम्ही पाहताय इथं चतुर पंच आहेत जे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. तबलकाकडे जाऊयात. पहिलं षटक चालू आहे. आतापर्यंत अजून एकही धाव बरोबर ना एकही धाव घेतली गेली नाही. भातपुरीचे आपण पाहतोय कोच साहेबराव जामगे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचं देखील स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा चेंडू इथं देखील चांगला आहे. अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती आहे रामा कचरे. इथं तुम्ही पाहताय अजून खातं खोललं नाही. 5ही चेंडू रामा यांनी डॉट टाकलेत. पहिलं मेडल षटक टाकणारा वेदांत महाजन तुम्ही पाहिलंय. आज दुसरे रामा कचरे असतील का मेडन षटक टाकणारे हे देखील पाहणं महत्वाचं आहे. शिवाय-सीसी संघातील बिलालनं देखील मला वाटतं मेडन षटक या स्पर्धेमध्ये टाकलेलं आहे. म्हणजे आज इथं तुम्ही पाहताय टाळ्याच्या गजरात स्वागत करा गोलंदाजाचं. रामा कचरे मेडन षटक अफलातून गोलंदाजी काय सामना आहे. असं वाटलं इथं 78 धावा स्वस्त आहेत की काय. आता सामना झाला फक्त 6 षटकांचा असं म्हणावं लागेल. एक षटक तर गेलं. इथं सामना फक्त आता 6 षटक. फलंदाजांना जखडून ठेवला असताना तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी आलिम गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. हो 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 हा चेंडू देखील वेगवान. आलिम युवा सितारा काय वेगानं चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. हीच गोलंदाजी YKC संघाकडनं होत होती. तुम्ही पाहताय त्यांनी एकेरी धावा दिल्या परंतु इथं दुसऱ्या बाजूनं जे अंबिका सीसी एकेरी देखील देत नाहीयेत. काय ताकदवर गोलंदाजी आज त्यांनी इथं दुसऱ्या बाजूने चालू केले. एका धावेमध्ये आपण पाहिलं क्रिकेटला मी नेहमी सांगत असतो फार महत्व आहे. एका धावेमुळं कित्येक मैदान सोडावे लागतात खेळाडूंना. आणि यावेळेस इथं फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर आणि चेंडू जाईल सीमा रेषाबार चौकार. पोलीस प्रशासनाने आपल्याला जे काही नियमावली दिली त्या नियमांचं पालन करून आपण या ठिकाणी पुढील सामने होतील याची सर्वांनी नोंद घ्या. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चालू आहे. चौकार आला रज्जूच्या बॅट बद्दल आलाय. चांगला फटका सजवला गॅप शोधला रज्जून. आपण पाहतोय आखूट टप्प्याच्या चेंडूला दिशा दिली तिथं 4 धावा येत आहेत. 4 धावेने संघाचं खातं खोलले. स्कोर कार्ड वरती 4 धावा आहे. अलीम वरती आक्रमण. हो 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 इथं चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक चेंडू जरी चौकार आला पुन्हा चेंडू डॉट. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे आणि पॉवर प्लेचं अंतिम षटक देखील हे मानावं लागेल. यानंतर तुम्हाला 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती काम करताना पाहायला मिळतील. पॉवर प्ले संपन्न होईल त्यानंतर फलंदाजांना थोड्याशा धावा बनवणं कठीण जातं.
एक षटकार जरी आपण पाहतोय इथं फलंदाजाने खेळला देवकांत साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथं आपण पाहतोय धावा येत नाहीयेत. आज पहा किती भयानक संघर्ष आहे. दोन्ही संघ एकमेकांवरती तुटून पडलेत. किती भयानक तुम्ही पाहताय. आज ताकद लावली जाते गोलंदाजांकडनं. बॅटिंग साठी आता थंड वातावरण झाले त्यामुळे थोडीशी दिक्कत येत असावी हे देखील मानावं लागेल. परंतु दोन्ही संघाचे गोलंदाज आज चांगली गोलंदाजी करतायत. आलिम तयार. हा चेंडू बिग हिट. तिथं क्षेत्ररक्षक पाहायचंय आहे आणि काय झेल टिपला. इथं रज्जूला देखील परतावं लागेल. मोठी विकेट पुन्हा एकदा आहे. रज्जू आपण पाहतोय आता बाद होईल. नवीन बॅट्समन रईस गेम चेंजर खेळाडू आहे. रईस देखील आज संघासाठी संघ अडचणीत सापडलाय. अडचणीतून संघाला रईस आज बाहेर काढेल का. पहिले 2 ते 3 दिवस चांगल्या फॉर्म मध्ये रईस देखील पाहायला मिळालाय. या ठिकाणी आपण पाहतोय महातपूरवरनं आपण पाहतोय सुरेशदादा बनकर साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. दादांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हा. दादांचे देखील आमच्या संतोषभाऊ मुरकुटे साहेबांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. मान्यवरांची देखील उपस्थिती आपण पाहतोय. आता गर्दी देखील वाढत चालली आहे. मान्यवरांची देखील साथ पाहायला मिळते. आयोजक कमिटीवरती असलेलं प्रेम पाहायला मिळते. सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करेल. 2 विकेट गेल्यात. YKCC संघाकडनं फार मोठी शांतता पसरली कारण की 2 मोठ्या विकेट आल्या. तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज रईस मैदानाच्या आतमध्ये आहे. रईसला देखील आपण पाहतोय दुखापत आहे. एका बाजूला परवेजला देखील दुखापत पाहायला मिळाली. कालच्या सामन्यामध्ये आपण पाहिले शेवटच्या रईस थोडासा धावताना अडखळला. तिथं त्याचा पाहायला मला वाटतं दुखापत असावी. काय कामगिरी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. स्ट्राईक एंडवरती वसीम आता स्ट्राईक एंडवरती असणार आहे. पुन्हा एकदा अलीम तयार. हो 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 गोल्ड लेग स्पॉट वरती चेंडू. अलीमचा हा चेंडू देखील भेदक मारा होता. षटक क्रमांक 2 संपली आणि 2 षटकांमध्ये फक्त धावा आल्यात 4. काय गोलंदाजी केली आहे जय अंबिका महातपुरी संघानं. या ठिकाणी आपण पाहतोय बनकर साहेबांच्या वतीनं पारितोषिक आले. कोणताही गोलंदाज विकेट हॅट्रिक घेईल त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. या ठिकाणी KNCC संघाने निर्णय कळवलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर शिवाई CC तुम्ही बॅटिंगसाठी तयार राहणार आहात याची नोंद घ्या. दुसरा डाव सुरू झालाय. सामन्याचं समीकरण सांगेल प्रेक्षक वर्गाला. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 30 आणि बनवायच्या त्या आपण पाहतोय अजून 74 धावा आहेत. म्हणजे 4 धावा फक्त 2 षटकात दिल्यात. यानंतर होणारा सामना तुम्ही पाहताय शिवाई CC आणि त्यांच्या विरोधात KNCC. ही देखील एक ताकदवर लढत तुम्हाला पाहायला मिळेल. अजून 2 सामने बाकी आहेत त्यामुळे मित्रांनो थोडीशी घाई करा. त्यांनी पहिलं बक्षीस दिलं मला. आमच्याकडे इतकी बक्षीस द्यायचं. त्यांनी पहिलं बक्षीस द्यायचं. ते लोक घाबरतात माझ्यापाशी आवाज. आता कसे नेते लोकांचं काय नसतं. पुन्हा एकदा जाऊया. आपण पाहताय संघाचा नेता कॅप्टन इस्राईल आता गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. चांगलं षटक तुम्ही पाहताय. आलिमचं देखील आलं. आलिमनं फक्त 4 धावा दिल्या. पहिलं मेडल षटक रामा कचरेंकडनं पाहायला मिळालं. तर आज रईस वरती बडे मॅच का बडा खिलाडी रईस कशा प्रकारची कामगिरी करेल. गेम चेंजर आहे रईस देखील आपण पाहतोय. सामना फिरू शकतो. या खेळाडूवरती आता सर्वांच्या नजर आहेत. आणि यावेळेस इतर रईसची चर्चा झाली परंतु काय झेल टिपला. अफलातून झेल. या विकेटचं महत्व प्रेक्षक वर्गाला माहितीये. इथं मोठी विकेट आली. फलंदाज बाद. सामन्याचा अक्षरशः पहा. इथं तुम्ही पाहताय कंबरड मोडले गोलंदाजांनी. YKCC संघ किती अडचणीत सापडलाय. कोणता खेळाडू असेल संघाला धावा बनवून दिला आता मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती फक्त 4
पाठलाग चालू आहे 78 धावसंख्येचा. षटक क्रमांक 3 सुरू झाले. धावा इथं कुठेतरी रोखल्या जात आहेत. इस्रायल कॅप्टननं इथं पा मोठी विकेट मिळवून दिली. रईस नाराज असेल स्वतःवरती. चांगला फटका सजवला होता. कौतुक असेल क्षेत्ररक्षकाचं, त्यानं तिथं पा रनिंग झेल घेतलाय. रामेश्वर तिथं क्षेत्ररक्षक आहे. निर्णायक झेल होता हा. आता 29 चेंडू बनवायच्यात आपण मध्ये 74 धावा. नवीन बॅट्समन मैदानावरती असेल भरत आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. 1 विकेट तर घेतली बनकर साहेबांच्या वतीने. 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा चेंडू हवेत. इथं दुसरी विकेट येते की काय, परंतु झेल आपण पाहतोय निसटलाय आणि रनआउट. इथं काय घडलंय मंडळी, दुसऱ्या बाजूला काय सामना. इथं लागोपाठची ओव्हर हॅट्रिक होऊ शकते. ही होणार का पाहायचंय. 1 विकेट पहिल्या चेंडूवरती आली, दुसरी रनआउटची आहे, तिसरी गोलंदाज. तुम्ही पाहता इस्रायल पुन्हा एकदा ओव्हर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल. तिसरी जरी आली तरी तर बनगर साहेबांनी कळवले तरी 1000 रुपये त्या गोलंदाजाला दिलं जाणार आहे. काय पारितोषिक आज देखील लागले. काल तुम्ही पाहताय 48,000 रुपयाचा एक चेंडू होता आकाश कांबळेसाठी. हॅट्रिक बॉल होता तो. 48,000 रुपयापर्यंत पारितोषिक लागलं होतं एका चेंडूसाठी. परंतु तिथं आपण पाहतोय खेळाडूने संयम दाखवला, हॅट्रिक झाली नाही. पुन्हा एकदा गोलंदाज तयार इस्रायल. हो 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 इथं चेंडू तुम्ही पाहताय सुरेख. फलंदाजांना आज तुम्ही पाहताय गोलंदाज थय्या थय्या नाचवताना पाहायला मिळत आहेत. त्यांची गोलंदाजी जर पाहिली इथं या एका बाजूला ज्यावेळेला YKCC गोलंदाजीमध्ये होते त्यांनी जय अंबिका CC संघाला घाम फोडला होता. आणि इथं तुम्ही पाहताय आता दुसऱ्या बाजूला तेच चित्र आहे. ज्यावेळेला जय अंबिका CC गोलंदाजीला आलाय त्यांनी ते इथं अक्षरशः कहर केलाय. हा चेंडू आपण पाहतोय कार्पेट ड्राईव्ह. स्वतः गोलंदाज फॉल्टरवर चेंडू अडवलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडूला पाठपुरा करतोय. इथं चेंडू निसटला, तोपर्यंत आली एक धाव. धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. सामना किती आपण पाहतोय हळूवार चालू आहे. फलंदाजांमध्ये आता क्षमता आहे. अजून मिडल ऑर्डरची बॅट्समन तुम्ही पाहता YKCC संघाचे मैदानावरती आहे भरत. आणि एका बाजूला मुन्ना शेख. मुन्नावरती जबाबदारी वाढेल. मुन्ना असेल स्ट्रायकिंग वरती. मुन्ना देईल का YKCC संघाला विजय मिळवून. काही ते इस्रायल या खेळाडूला देखील बात करेल. दोन्ही ताकदवर खेळाडू आमने सामने आहेत. ज्यावेळेला मुन्ना गोलंदाजी वारकवरती होता त्यावेळेला त्याने इस्रायलला बात केलं होतं. आता इस्रायल गोलंदाजीच्या वारकवरती आणि मुन्ना खेळण्यासाठी मैदानावरती आहे. हे देखील समीकरण आहे. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेतली गेली. एका सिंगलला आता बा इथं कुठलाही धोका पत्करला जात नाहीये. याआधी धोके घेतले, धोक्याची घंटा देखील वाजताना पाहायला मिळाली. आतापर्यंत फलंदाज बाद झालेत संघाचे 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. पुन्हा एकदा
हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथं देखील झेलची संधी आहे आणि काय इथं बॉडी बॅलन्स थोडासा फसलाय. झेल घेण्याचा प्रयत्न नाही, इथं क्षेत्ररक्षक नाराज स्वतःवरती तुम्ही पाहताय. यानंतर आपण पाहतोय ताकदवर संघ, आपण पाहतोय टॉस जिंकला गेला. तुम्ही पाहताय KNC संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. यानंतर बॅटिंगसाठी शिवाय सीसी तुम्ही तयार राहणार आहात याची नोंद घ्या. शेवटचे आपण पाहतोय चेंडू शिल्लक राहिलेत मैदानाच्या आतमध्ये. चोवीस चेंडू आणि 69 धाव्यांची गरज आहे. सामना कसा चालू आहे पहा. आतापर्यंत फक्त धावाल्यात 9. 24 चेंडू 69 बनवायच्यात. हे मैदानावरती हे समीकरण कित्येक वेळा पूर्ण देखील झाले आणि कित्येक वेळा रोखलं देखील गेले. आज पूर्ण केलं जाईल का YKC संघाकडनं, का दुसरा बोलला जय अंबिका संघ इथं रोखणार आहेत. किती ओव्हर झालं? 3 ओव्हर आपण पाहतो इथं संपल्या गेल्यात. आमिर शेख यांच्या वतीनं आपण पाहतोय पारितोषिक आले अंबिका संघासाठी. विकेट हॅट्रिक साठी 1100 रुपये या ठिकाणी रोख स्वरूपात जमा झालेत. आलिम साठी हे पारितोषिक असणार आहे 1100 रुपयाचं. आणि भुजंग फड यांच्याकडनं देखील 500 म्हणजे 1600 रुपयाचं पारितोषिक असेल विकेट हॅट्रिक साठी, आलिमच्या विकेट हॅट्रिक साठी. थँक्यू, धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा. बाबा आलाय गोलंदाजीच्या मार्कवरती. इथं तुम्ही पाहताय चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. बाबाने घेतली पहिल्या चेंडूवरती विकेट. इथं देखील फलंदाज बाद. अजून पारितोषिक वाढले, 1 विकेट तर आली, हॅट्रिक पूर्ण केली. आता बाबानं किंवा कोणत्याही गोलंदाजानं त्याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल बंडगर साहेबांच्या वतीनं. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आपण पाहतोय. आतापर्यंत धावफलकावरती 9 धावा आहेत. धावफलक 9 धावांवरती स्थिर आहे. नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये जाईल, अमोल जगतकर. टेनिस क्रिकेटचा ब्लास्ट आता मैदानावरती खेळेल. अमोल जगतकर वरती आज जबाबदारी फार मोठी असेल. देवकांत साहेबांच्या वतीनं दुसऱ्या बाजूला पारितोषिक असेल. लागोपाठचे 3 षटकार खेळले अमोलनं, तर त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेट आतापर्यंत गेल्यात संघाच्या 5 विकेट गेल्यात YKC संघाच्या. दुसऱ्या बाजूला देखील विकेटचा पाऊस पडलाय. लागोपाठचे 3 षटकारासाठी देवकांत साहेबांच्या वतीनं 500 आणि लागोपाठच्या 3 विकेटसाठी गोलंदाजाला बंडगर साहेबांच्या वतीनं 2000 रुपये. ओके, पुन्हा एकदा बाबा तयार. वेळ वाचवा, वेळ समय बचे. पंचांना विनंती करेल खेळाडूंना सुष्टा देत चला जागेवरतीच. अजून 2 सामने बाकी आहेत. हा चेंडू हवेत, इथं काय आणि इथं देखील विकेट. 2 चेंडूवरती 2 आल्यात. धावफलकावरती आपण पाहतोय 9 धावा असतील आणि या षटकात बाबानं लागोपाठच्या 2 घेतल्यात. आता तिसरी आली तर बंडगर साहेबांच्या वतीनं आता 3000 रुपये आहेत. काय पारितोषिक आपण पाहतोय खेळाडूंसाठी लागतायत. मान्यवरांचा आभार. इथं फलंदाज उभे का राहत नसावे हा YKC संघाला प्रश्न पडलाय. चेंडू देखील आज क्षेत्ररक्षकांच्याच हातामध्ये जायला मागतोय, हे देखील आपण पाहतोय. दोन्ही बाजूला आज गोलंदाजांचं हेच चित्र पाहायला मिळालं. ज्यावेळेला YKC होता त्यावेळेला देखील धावा येत नव्हत्या जय अंबिका संघाच्या, आणि आता जय अंबिका गोलंदाजी झालाय त्यावेळेला देखील तेच चित्र पाहायला मिळत आहे. धावा कुठेतरी थांबल्यात. अमोल जगतकर जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत जय अंबिका महातपुरी संघाला सामना जड असणार आहे, कारण की ह्या खेळाडूकडे क्षमता आहे सामना फिरवण्याची. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बॅट्समन आता स्ट्राईक वरती असेल उजेफ. हा चेंडू देखील आपण पाहतोय हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न करायचा. आता वाईटची गोष्ट पंच करतायत. चेंडू खराब आहे,
फाईट येताना पाहायला मिळतोय. तुम्ही पाहताय अतिरिक्त चेंडू मैदानावरती आहे. हॅट्रिक बॉल अजून मैदानावरती आहे. बाबा गोलंदाजीच्या मार्कवरती हॅट्रिक झाली. 3000 रुपये बनकर साहेबांच्या वतीनं. हा चेंडू इथं पहा सन्मान केला चेंडूचा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्रक्षेत्र तिथे येत आहेत. इथं स्ट्राईक वरती त्यानं पहा अमोलला आणले गेलं बा. तुम्ही पाहताय अमोलला आता संघासाठी आज उभं राहावं लागेल. चमत्कार करून दाखवावं लागेल. गोलंदाजांनी तर त्यांचं काम केलंय अंबिका सिंह संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला अमोल जगतकर आपल्या वायकेसी संघासाठी काम करेल का? हा चेंडू इथं बोर्डला भटक्या खेळण्याचा प्रयत्न. इथं देखील क्षेत्ररक्षक 1 2 3 झेल सुटला. इथं तिसरा वेळेस झेल सुटला आणि धावा येत आहेत. तिसरीला प्रयत्न करायचा आहे. नकार आला. रामा यांच्याकडनं झेल सुटलाय. तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये 2 धावा आल्या. जीवदान अमोल जगतकरला आहे. अमोल संधी आली. संधीचं सोनं करेल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. जीवदान किती घातक असतात येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न. लागोपाठच्या 2 चौकांसाठी देवानंद साहेबांच्या वतीनं 500 रुपयाचा पारितोषिक. फलंदाज आपण पाहतोय कुठेतरी शांत पडलेच म्हणावं लागेल. अमोलच्या बॅट वरती देखील धावा आपण पाहतोय. मिस्टाईम फटके येत आहेत. अमोल दाखवेल का संघाला विजयाची दिशा या मैदानावरती पुन्हा एकदा. हा चेंडू आपण पाहतोय फाईन लेग सरळ 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 सीमा रेषा पार. 4 रन चौकार. षटक संपलं. अमोल मी काय म्हणलो होतं जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत वायकेसी संघाला आशा असणार आहेत. चौकार दाखवला. षटक क्रमांक 4 तुम्ही पाहताय संपली गेली. सामना असेल शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 18 आणि बनवायच्यात 61 धावा आहेत. 18 चेंडूने आपण पाहतोय 61 धावांची गरज. आलिम आले आता गोलंदाजीसाठी. आलिमसाठी आधी आपण पारितोषिक पाहिलं होतं. आमिर शेख यांच्याकडनं 1000 रुपये आणि दुसऱ्या बाजूला भुजंग फड यांच्याकडनं 500 असं 1500 रुपयाचं पारितोषिक आहे आलिमसाठी. आणि बंडकर साहेबांच्या वतीनं हे पारितोषिक कंटिन्यू असेल कोणत्याही गोलंदाजासाठी. कृष्णकांत साहेब यांच्याकडनं बॅट्समनसाठी पारितोषिक आहे. 2 चौकार कोणी खेळले 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संघ मालकांकडनं आज पारितोषिक तुम्ही पाहताय जी लावली जात आहेत. प्रत्येक खेळाडूचं प्रोत्साहन वाढवलं जाते. या खेळाच्या माध्यमातून आपण पाहतोय संतोष भाऊ मुरकडे चषकाच्या माध्यमातून पाहतोय इथं स्लोवर 1 डिलिव्हरी. पहिला चेंडू चाणक्ष पाहायला मिळाला. गोलंदाजीच्या मार्कवरती आलिमाला एक युवा खेळाडू आहे. छोटा आणि युवा सितार आहे. तो देखील आज आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय. बॅटिंग मध्ये देखील 1 धावा आलिमनं बनवल्या. तर संघासाठी आज तो गोलंदाजी देखील चांगली करताना पाहायला मिळतोय. परंतु अमोल जगतकर वरती आज संघाच्या धुरा आहेत. हा चेंडू इथं झेल टिपला. इथं देखील झेल झाला आणि विकेट आली. ही विकेट असेल 7वा फलंदाज इथं बाद झालाय. वायकेसीसी संघाच्या 3 विकेट फक्त शिल्लक आहेत. नवीन फलंदाज आकाश कांबळे बरोबर ना. आकाश कांबळे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आलाय. पातपुरी संघाचे कोच साहेबराव जांभळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय वायकेसीसीचे आमचे खलील अण्णा देखील या ठिकाणी आहेत. दोन्ही अनुभवी कोच आमने सामने आहेत. इथं तुम्ही पाहताय फाईन लेग चेंडू सीमा पार गॅप मध्ये असेल खणखणीत चौकार. अमोल जगतकर मी आधी देखील म्हणलं जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत तो घाम फोडणार आहे. इथं तुम्ही पाहताय जय अंबिका भातपुरी संघाला. धावफलकाकडे जाऊयात. चेंडू आपण पाहतोय शिल्लक असतील आता शेवटचे जवळजवळ 15 चेंडू अजून बाकी आहेत. 57 धावांची गरज.
हा चेंडू चांगला इथं देखील गॅपमध्ये गेलाय आणि काय पाहिजे आउटफील्ड तिथं वेगवान आणि आलाय पुन्हा चौकार नवीन ट्विस्ट आणतोय अमोल तुम्ही पाहता इथे चौकार आलाय पाठोपाठ 2 चौकार पाहायला मिळत आहेत सामना फिरतोय शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 14 आणि बनवायच्या त्या 53 धावा पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि यावेळेस इथं देखील अमोल जगतकर आणि अमोल जगतकर खेळेल बिग 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 षटकार ताकदवर आलिम वरती चढवलाय हल्ला बोल काय म्हणलो होतं मंडळी या खेळाडूकडे क्षमता आहे आता इथं चित्र बदलेल का नवीन ट्विस्ट येणार का अमोलला ट्विस्ट आणलाय सामना फिरतोय 13 चेंडू सामनाला 47 वरती कुठून कुठं सामना आला 13 चेंडू 47 वरती सामना आलाय आज 12 चेंडू 44 चेस झाल्यात ओ हो हा चेंडू चांगला अलीमचा पाहायला मिळतोय षटकाची समाप्ती पंचांचा इशारा आला षटक संपलं धावफलकावरती 5 षटकांचा खेळ संपतोय स्कोर कार्ड वरती धावा लागल्या 31 धावा शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 12 आणि बनवायच्यात 47 धावा रामेश्वर यांच्याकडे जर झेल आला त्यांनी झेल टिपला तर त्यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे रामेश्वर घिसडे आपण पाहतोय मुंबई पोलीस ते देखील आज स्पर्धेमध्ये खेळत आहेत त्यांच्यासाठी देखील आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक आहे अमोल जगतकरचा ब्लास्ट सुरू झालाय मंडळी त्याच्या बॅट मध्ये धावा येतात 12 चेंडू 47 वरती सामना आणलाय म्हणजे आशा इथं अजून जागे केल्यात अमोलला दुसऱ्या बाजूला आकाश कांबळे त्यांना साथ देईल का हे षटक निर्णायक असेल या षटकात जर धावा आल्या तर इथं पुन्हा एकदा वायकेसी संघ कमबॅक करेल इथं जर स्वस्त षटक टाकलं इस्रायल तर सामन्यामध्ये आपण ते मात्र मजबूत पकड मिळवताना पाहायला मिळतील दुसऱ्या बाजूला हा चेंडू तुम्ही पाहताय डिस्टर्ब ना करू आता फक्त जरा थोडा वेळ जाऊ द्या आता आहे ना मॅच जरा वेगळी आहे 11 चेंडू आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 47 धावांची गरज सामना आपण पाहतोय कठीण बनत चाललाय आकाश खेळेल का मोठमोठे बिग हिट पाहायचे गोलंदाज तयार यावेळेस बॅटची कडा तिथं क्षेत्ररक्षक वरती आहे चेंडूने वळण घेतलंय तुम्ही पाहताय बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे अमोल आता स्ट्रायकिंग वरती आहे अमोलचे मोठमोठे फटके आता प्रेक्षकांना दर्शवले जाणार का अमोल गोल चेंडूची दुखापत दाखवेल का अमोल चेंडूला सीमारेषा पार पुन्हा एकदा दाखवेल का याकडे सर्वांचं लक्ष आहे इथं विकेटच्या शोधात आहे जे अंबिका महातपूर संघ ही मोठी विकेट अजून मैदानावरती आहे ती आता इथं मिळून देईल का इस्रायल कॅप्टन आहे इस्रायल ज्याच्याकडे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला देखील चांगला अनुभव आहे काय कामगिरी होणार हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये वाईट चेंडू पंचांचा आला 33 धावा धावफलकावरती आहेत पुन्हा एकदा हा चेंडू इथं तुम्ही पाहताय सुरेख आहे इथं धाव घेण्याचा प्रयत्न नाही बेसब्री से उनका इंतजार कर रहे हैं आलिम साठी पारितोषिक असेल जेल टिपला तर भुजंग फड यांच्याकडनं 500 रुपये असतील ओके गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय इस्रायल तयार हा चेंडू आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न इथं वाईड आहे पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू वाईड आहे
इथं हे जे काय 3 चेंडू आपण पाहतोय मैदानावरती बाकी आहेत त्या 3 चेंडूवरती सर्वांच्या नजर आहेत. 3 मोठे फटके आले तर शेवटच्या षटकापर्यंत सामन्यामध्ये रंगत असेल. अमोल ते फटके दाखवेल का? हा चेंडू इथं बास क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल घेतली गेली. स्ट्राईक देखील बदलली गेली. तुम्ही पाहताय आकाशनं आता स्ट्राईक घेतली स्वतःकडे. आज जर पाहिलं गेलं 78 धावा म्हणजे इथं मापक आव्हान होतं जे चेस करण्यासाठी आपण पाहतोय. असं वाटलं होतं स्वस्त सामने वायकेसी संघ घेऊन जातील की काय, परंतु आता थोडंसं अवघड बनवलं हा सामना जय अंबिका महातपुरुषा गोलंदाजांनी. तुम्ही पाहताय शांत वातावरण. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इस्राईल समोर आहे आकाश कांबळे. 8 चेंडू 43. इथं जर कदाचित 2 फटके आले ना मंडळी तर वायकेसी संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये येईल. इथं जर हे 2 चेंडू निर्णायक पडले इस्रायलचे तर महातपुरी संघ आपण पाहतोय जय अंबिका सीसी इथं तुम्ही पाहताय ताकदवर सामना स्वस्तात घेऊन जातील. हा चेंडू आपण पाहतोय सुरेख. इथं देखील चेंडू डॉट. चांगल्या चेंडू आपण पाहतोय इथं आलाय. सामन्याची हवा खेचणारे चेंडू आलेत. हा चेंडू इथं तुम्ही पाहताय डॉट आणि सामना असेल. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 43 धावा. 6 चेंडू 43. काय गोलंदाजी केली जय अंबिका महातपुरुषी संघानं. सामना कुठून कसा गेला. आज पप्पू बाद झाला त्यानंतर संघ किती अडचणीत येत राहिला. त्यानंतर तुम्ही पाहताय वसीमची विकेट आली. रज्जू बाद झाला. रईस स्वस्तात माघारी गेला. त्यानंतर भरतला देखील रणांगण सोडावं लागलं. मुन्ना देखील बाद झाला. अमोल देखील अजून मैदानावरती आपण पाहतोय होता. अमोलने देखील प्रयत्न केले परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय थोडीशी अडचण निर्माण झाली. इथं संघाला आता आपण पाहतोय तावा येताना पाहायला मिळत नाहीये. कौतुक असेल गोलंदाजांचं. पहिलं षटक रामा कसरे स्पर्धेतलं तिसरं मेडल षटक पाहायला मिळालं. तिथून जो सुरुवात झाली संघ अडचणीत आलेत. ह्यावेळेस देखील आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सुरेख. शेवटचं षटक मैदानावरती आहे. बाबा गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा येत आहे. बाबा शेख हा गोलंदाज तुम्ही पाहताय. बाबा शेखनं देखील याआधी 1 षटक टाकलं. त्यामध्ये बाबानं 2 विकेट घेतल्या संघासाठी. हॅलो बाबा तयार पुन्हा एकदा. हा चेंडू इथं बॅटची कडा घेणार आहे. गॅपमध्ये ढकलला जातोय. क्षेत्ररक्षक पाठबोरा करतायत तोपर्यंत एक सिंगल आहे. एका धावेने आपण पाहतोय मित्रांनो. जरी सामन्यामध्ये तुम्हाला कठीणाई असली परंतु तुमच्या धावा ह्या शेवटपर्यंत तुम्हाला बनवायच्या तर का ज्या वेळेला पॉइंट टेबलचा विचार आहे त्यावेळेला रन रेटने सुद्धा देखील संघाला धावा गरजेच्या होऊ शकतात. एक विकेट एक धाव तुमची फार महत्वाची आहे. आणि यावेळेस समोरच्या बाजूला सीमा रेषा पार असेल. 4 रन चौकार. यानंतर शिवाय सीसी आणि KNCC दोन्ही टीम्स तयार राहतील याची नोंद घ्या. शेवटचं अंतिम षटक चालू आहे. अंतिम षटकातले आपण पाहतोय चेंडू शिल्लक राहिलेत 3. संघ आपण पाहतोय अडचणीत सापडलाय YKCC. आणि यावेळेस इथं देखील मोठा प्रहार परंतु तिथं झेल आपण पाहतोय टिपलाय. विकेट आली. फलंदाज बाद. ही विकेट असेल